राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी टॉप 5च्या मुलाखती घेतल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोल्हापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी यांची मंगळवारी नियुक्ती केली आहे। डॉक्टर फुलारी हे गुरुवारी पदभार घेण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे। विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांचा कार्यकाळ दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता। तत्पूर्वी नवीन कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया जून 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती। राज्यपालांनी IICTEचे माजी अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली होती। या समितीने 22 जणांच्या मुलाखती घेऊन 5 जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती। राज्यपालांनी दिनांक 4 जानेवारी रोजी टॉप 5च्या उमेदवारांना मुलाखती घेतल्या होत्या। तेव्हापासून विद्यापीठाला नवीन कुलगुरूंची प्रतीक्षा होती। तब्बल 20 दिवसांनी कोल्हापूरचे डॉक्टर विजय फुलारी यांच्या नावाची निवड करण्यात आली। याविषयीचे पत्रही डॉक्टर फुलारी आणि विद्यापीठ प्रशासनाला आले आहे। राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी टॉप 5च्या मुलाखती घेतल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोल्हापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी यांची मंगळवारी नियुक्ती केली आहे। डॉक्टर फुलारी हे गुरुवारी पदभार घेण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे। विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांचा कार्यकाळ दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता। तत्पूर्वी नवीन कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया जून 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती। राज्यपालांनी IICTEचे माजी अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली होती। या समितीने 22 जणांच्या मुलाखती घेऊन 5 जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती। राज्यपालांनी दिनांक 4 जानेवारी रोजी टॉप 5च्या उमेदवारांना मुलाखती घेतल्या होत्या। तेव्हापासून विद्यापीठाला नवीन कुलगुरूंची प्रतीक्षा होती। तब्बल 20 दिवसांनी कोल्हापूरचे डॉक्टर विजय फुलारी यांच्या नावाची निवड करण्यात आली। याविषयीचे पत्रही डॉक्टर फुलारी आणि विद्यापीठ प्रशासनाला आले आहे।